स्थान भ्रष्ट झालं की किंमत संपते. जसे बोटावरची नख आहेत, नख जाग्यावर आहे तोपर्यंत किंमत आहे, जागा सोडली किंमत संपली. आपल्या तोंडातले दात आहेत, जाग्यावर आहे तोपर्यंत काळजी घेतल्या जाते, दातांनी जागा सोडली की मग त्यांना फेकून दिल्या जातं, किंमत नाही. डोक्यावरचे केस आहेत, जाग्यावर आहे तोपर्यंत त्याची काळजी घेतल्या जाते, आहे ना. साबण लावू दे, शिकेकाई, शॅम्पू, पांढरे झाले असतील तर वंगण काही लावतात ना, काळजी घेतल्या जाते. जागेवर आहे तोपर्यंत, जागा सोडली किंमत संपली. तसं कंस मामाला कोणीतरी सल्ला दिला की कृष्णालाच इकडं घेऊन या. आणि मग देवाला आणायला जाईल कोण, तेव्हा पात्र निवडलं गेलं अक्रूरजी. अक्रूराला सोन्याचा रथ सजवून दिला आणि सांगितलं, अक्रूरजी धनुर्यज्ञाचं निमित्त करून कृष्ण आणि बलरामाला तुम्हाला इकडं घेऊन यायचं आहे. अक्रूरजींनी सुद्धा रथ सज्ज केला. कंस मामाच्या सांगण्यावरून सकाळी निघालेले अक्रूरजी मंद गतीनं पावलं टाकत, संध्याकाळची वेळ झाली, फारसं अंतर नाही, पण अगदी डोक्यामध्ये विचाराचं चक्र आणि वादळ उठलेलं अशा अवस्थेमध्ये अक्रूरजी संध्याकाळी गोकुळामध्ये पोहोचले. संध्याकाळची वेळ आहे. गायीच्या माग भगवान कृष्णदेव घराकडे येत होते आणि अक्रूरांनी बरोबर पाहिलं, त्या गोकुळाच्या मातीमध्ये, ब्रजभूमीमध्ये गोमातेच्या पाठीमाग चालत असणारे भगवान कृष्णदेव त्यांच्या पावलाचे ठसे उमटलेले दिसले. ते चरणकमल, पावलांचे ठसे अक्रूरांनी पाहिले. एकदम रथातून खाली उडी घेतात आणि अक्रूरांनी भगवान कृष्णदेवाच्या त्या चरणाच्या ठशांना साष्टांग दंडवत घातलं. गायीची या मागे, गायीची या मागे, गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले, गायीची या मागे, गायीची या मागे, गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले. कृष्ण पाऊले, गायीची या मागे, गायीची या मागे, गायीची या मागे श्री कृष्ण पाऊले, गायीची या मागे, गायीची या मागे, गायीची या मागे श्री कृष्ण पाऊले. श्री कृष्ण पाऊले. अक्रूर घातले दंडवत, अक्रूर घातले दंडवत, गायीची या मागे, गायीची या मागे, गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले. अक्रूरे घातले दंडवत, गायीची या
कृष्ण पाहुने श्रीकृष्ण पाहुने श्रीकृष्ण पाहुने गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले अक्रूरे घातले दंडवत. अक्रूरानं दंडवत घातलं. त्या भूमीला, त्या पदकमलांना, त्या चरण चिन्हांना अक्रूराने साष्टांग नमस्कार केला. अक्रूरजी गोकुळामध्ये प्रवेश करतात. ज्यांनी ज्यांनी आपल्या नयनांनी डोळ्यांनी तो रथ पाहिला ते प्रत्येक जण चर्चा करत होते, कोण अनोळखी पाहुणा दिसतोय, आपल्या गावामध्ये कशाला आला असेल. म्हणून नंदबाबाच्या वाड्यासमोर रथ उभा राहिला. नंदबाबांनी स्वागत केलं. अक्रूरांनी कशा करता येणं केलं ही बातमी वार्ता नंदबाबांना सांगितली. बाबा एकदम वार्ता ऐकून निराश झाले, हताश झाले. वैसेच्या शेवटी अत्यंत लाडा नवसानं झालेली माझी बाळ आहेत, नाही पाठवणार. पण बोलता बोलता अक्रूरांनी समजावून सांगितलं, नंद बाबा, कृष्ण आणि बलराम हे तुमचे मुलं नाही, हे वसुदेव आणि देवकीचे आहेत. हे सांगितल्यामुळे नंदबाबांनी ते ऐकलं आणि दरवाजाच्या आड उभ्या असलेल्या यशोदा मातेनं सुद्धा ते कानानं ऐकलं. धीर खचला. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करावं ते कृष्ण आणि बलराम आपले मुलं नाहीत हे ऐकल्यानंतर मन मान्य करत नव्हतं. पण भगवान परमात्म्यानं सुद्धा अक्रूर जे आपल्याला न्यायला आलेत ही बातमी ऐकली आणि देव जाण्याची तयारी करतात. त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला पाणी आणायला जाणाऱ्या, काही घेऊन येणाऱ्या, गोदोहनाची गडबड असलेल्या सगळ्या गवळणी गोपिका नंद बाबाच्या वाड्यासमोर जमा झालेल्या आहेत. आणि गोळा झालेल्या त्या गवळणी गोपिका सजवलेला रथ पाहिला. अनोळखी पाहुणा कोणीतरी आलाय, कशा करता आलाय. आणि त्या गवळणी नंद बाबाची पट्ट राणी असलेल्या यशोदा माईला प्रश्न विचारू लागल्या. गौळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गौळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. कारत शृंगारीला, सांगे वो माझला. रथ सुंदरीला, सांगे वो माझला. अक्रूर उभासे बाई गे साजनी, या नंदाचे अंगणी. मिळाल्या गौडणी, या नंदाचे अंगणी. मिळाल्या गौडणी, या नंदाचे अंगणी. मिळाल्या गौडणी, या नंदाचे अंगणी. मिळाल्या गौडणी. नंद बाबाच्या वाड्यासमोर उभ्या झालेल्या गवळणी यशोदा माईला जाब विचारत होत्या. अनोळखी पाहुणा दिसतोय, सोन्यानं सजवलेला रथ दिसतोय, कोण आलाय, कशा करता आलाय. आणि त्या गवळणींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना
नंद बाबाची पट्टराणी असलेल्या यशोदा माईला मात्र अश्रू आवरेना झाले. एकदम हुंदका आवरण्याचा प्रयत्न केला पण कंठ दाटून आला. एकनाथ महाराज लिहितात, सद्गदित अंतःकरणानं नंद बाबाची पट्टराणी यशोदा मैया त्या गवळणींना सांगत आहे. बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होऊनी. बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होऊनी. मथुरेसी चक्रपाणी जातो के साजनी. विवड झाले मना हे वचन ऐकुनी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गौडणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गौडणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. सद्गदित अंतःकरणानं उत्तर देते आहे नंदाची यशोदा मैया. बोलायला लागली की अक्रूर देवाला न्यायला आलेला आहे. धनुर्यज्ञाचं आयोजन आहे. कंस राजानं बोलवून पाठवलंय. आमच्या जीवातला जीव, आमचा प्राण हिरावून न्यायला आलेल्या अक्रूराला त्या गवळणी शिव्या द्यायला लागल्या. गवळणी म्हणतात, अक्रूरा, अरे तू चांडाळ आहेस, आमचा प्राण हिरावून न्यायला आलेला आहेस. अक्रूरा, तुझं नाव अक्रूर आहे रे बाबा, पण तुझी करणी मात्र क्रूर आहे. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले. का खात करुवालाची वादिसी सकळा. करुवालाची वादिसी अक्रूरा नाम तुझे तैसी न करणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गौडणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गौडणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. नको नेऊ भगवान. रात्रभर भगवान परमात्मा झोपले नाही. यशोदा मैया बेचैन जेवण करीत नाही. आतापर्यंत भगवान परमात्म्यांनी स्वतःच्या हातानं कधी जेवण केलं नव्हतं. स्वतःच्या हातानं आंघोळ नाही, मोकळे असलेले केस कधी विंचरले नाहीत. पण आज आईला सोडून जायचंय म्हणून देव सकाळी लवकर उठले. वाड्याच्या समोर गवळणी गोपिका भरपूर प्रमाणात उभ्या आहेत.
पण भगवान परमात्म्याची जाण्याची तयारी पाहिली आणि सगळ्या गोपिकांनी ठरवलं की देवा, तुला जर जायचंच असेल तर आमच्या अंगावरून रथ हाकलून न्यावं लागल. पण भगवान परमात्मा रथामध्ये चढतात. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी. भूमी पडल्या व्रजबाळी, कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. भगवान परमात्मा रथामध्ये बसले. अक्रूरजींना वेगानं रथ हाकायला सांगितला आणि वाऱ्याच्या वेगानं रथ निघून जातो. रथाचा माग दिसेनासा होईपर्यंत गोपिका एकटक रथाकडे पाहत होत्या. भगवान परमात्मा सगळ्यांचा त्याग करून मथुरेमध्ये येतात. मथुरेमध्ये आल्यानंतर भगवंताला राजमहालामध्ये निवासाकरता जागा दिल्या जाते. दुसऱ्या दिवशी देवाला मथुरेतल्या लोकांची मन जिंकायची आहेत म्हणून रोड शो करतात प्रभू. आपल्या बाल सवंगडी मित्रमंडळींना घेऊन यमुना माईच्या घाटावर आले. ज्या घाटावर एक धोबी मामा कपडे धुत होते, त्या मामांना पाहिलं, देवाच्या लक्षात आलं हा पहिल्या जन्मातला तोच आहे जो सीतेच्या चारित्र्याविषयी बोलला होता. म्हणून देवाला हिशोब चुकता करायचा आहे. बाल गोपाळांच्या सोबत भगवान परमात्मा घाटावर पोहोचले. गोपाळ म्हणतात, कितना मत्त कपड्यात भेटतीन का आपल्याला. देव म्हटले, वा वा, का नाही भेटणार, कारण आपल्याच मामाचे. धोबी मामाला आवाज दिला, मामा हे कपडे घालून पाहू देता का आम्हाला. कारण मामाच्या गावातले सगळे मामा, त्याला काय म्हणतात, गाव मामा. बर, सारं गाव मामाचं. पुढचं तुमच्या पाठ आहे ना. धोबी मामा उरुमट होते. धोबी मामानं सांगितलं, तुमच्यासाठी नाही, ते राजाचे कपडे आहेत. पण कृष्ण देवाला हिशोब चुकता करायचा आहे म्हणून एका बुक्क्यात धोबी मामा संपवला. आणि मग कपडे देवानं सगळ्या गोपाळांच्या अंगावर फेकले. ते कपडे घेऊन घालून गोपाळ जेव्हा वाटेनं चालतात, लहान लहान पोरं 10-11 वर्षाचे, मोठ्या माणसाचे कपडे अंगावर मोठेच्या मोठे झाले. सगळे रस्त्यानं चालत असताना स्वच्छता अभियानच अंगण झाडायला लागले. शिंपी मामाकडे आले, मामा हे कपडे आमच्या मापाचे शिवून द्या. धोबी मामा एका बुक्क्यात संपवला. अगोदरच ऐकलं होतं म्हणून शिंपी मामानं तक्रार केली नाही. कपडे शिवून दिले, पण शिलाई म्हणून रुपया सुद्धा मागितला नाही. पण भगवान कृष्णदेवानं स्वतःहून आशीर्वाद दिला, मामा सध्या शिलाई म्हणून द्यायला काही नाही, पण काळजी करू नका, कलियुगामध्ये तुमचे असे भाव वाढतील की 150 रुपयाचा कपडा आणि 350 रुपये शिलाई. बरोबर आहे, असंच चालू आहे ना सध्या. तो भगवंताचा आशीर्वादच आहे त्यांना. शिंपी मामांचा निरोप घेऊन भगवान परमात्मा बालगोपाळांसहित पुढे येत असताना कुब्जादासी गोपीचंदन उगाळून कंस देवाकडे राजाकरता लावायला चाललेली. भगवान परमात्म्याने तिला आवाज दिला, तिचा उद्धार करायचा आहे. 3 ठिकाणी वाकडं शरीर भेटलं होतं, कारण पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले. अगोदरच्या जन्मातली ती मंथरा होती. भगवान प्रभू रामचंद्राचं घर फोडण्याचा प्रयत्न केला तिनं, म्हणून या जन्मात तिला वाकडं तिकडं शरीर भेटलं. पुढच्या जन्मात चांगलं शरीर भेटावं असं वाटत असेल तर या जन्मात काही गोष्टी दान केल्या पाहिजे.
नामदेव महाराजांचा अभंग आहे, ज्याला पुढं राजा व्हायचं असेल त्यानं जमीन दान केली पाहिजे, ज्याला शीतल शरीर प्राप्त व्हावं त्यानं उदक दान म्हणजे पानपोई लावली पाहिजे, पाणी दान, ज्याला पुढच्या जन्मात राजकुमारासारखं राजबिंड शरीर प्राप्त व्हावं, देखणं रुबाबदार, त्यानं या जन्मात सोनं दान केलं पाहिजे. पण तुम्ही म्हणसाल बा सोनं तर लय महाग झालं, आम्ही कोणाला दान करावं? जास्त नाही पण 1-1 तोळा दान करायची इच्छा आहे आमची. तर काळजी करू नका, उद्या दुपारपर्यंत आम्ही तुमच्याच गावात आहोत. काय दान केलं म्हणजे काय फलप्राप्ती आहे, नामदेवरायांचा स्वतंत्र अभंगच आहे. पण तिनं पहिल्या जन्मात चांगलं काम केलं नाही म्हणून वाकडं तिकडं शरीर भेटलं, आणि मग तिचा सुद्धा उद्धार भगवान परमात्म्यांनी केला. कुब्जा दासी हीन कळा, हो भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेसी रत झाला. हो भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेसी रत झाला. हो भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेसी रत झाला. कुब्जेसी रत झाला मोहन मुरलीवाला. कुब्जेसी रत झाला मोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. हो हो मनमोहन मुरलीवाला. भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेसी रत झाला. तुका म्हणे कुब्जा दासी रूप रासी हीन कळा. त्याही कुब्जा दासीचा उद्धार भगवान कृष्ण परमात्मा करतात. आणि मग कंस मामाच्या दरबाराकडे जात असताना सुरुवातीला 2 हत्तींना दारू पाजून उन्मत्त करून ठेवलंय, त्यांचं नाव कुवल आणि पीड आहे. पण भगवान परमात्म्यांनी दोन्ही हत्तींना संपवलं, सोंडा उपटल्या, सुळे असलेले दात खांद्यावर घेतले. हत्तीच्या रक्तामध्ये भगवान परमात्मा आणि बलराम दादा न्हावून निघाले, रक्तानं लाल झालेले. आणि पुढे आणखीन 2 राक्षस मल्ल पहिलवान उभे केलेले, चानूर आणि मुष्टिक. त्यांच्या सोबत भगवान परमात्म्यांनी मल्ल युद्ध खेळलं. नंदबाबा ओरडून सांगत होते, हा अन्याय आहे. ते मल्ल किती मोठे, माझे पोरं किती लहान लहान. पण कंसानं सांगितलं काही अन्याय नाही, तुमच्या पोरांनी आतापर्यंत मोठे मोठे राक्षस संपवलेले आहेत. आणि मग त्याही 2 राक्षसांचा निपात करून भगवान परमात्मा राज दरबारामध्ये आले. कंस मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर भागवतकार शुकदेवजी सांगतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये जसा भाव असेल तसा देव त्यांना दिसत होता. हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. भगवान परमात्मा कंस मामाच्या दरबाराच्या सिंहासनाच्या पायऱ्या चढायला लागले. आता मात्र कंस घाबरला होता, कारण मृत्यू समोर दिसत होता. पण तरी कंस मामा म्हणत होता, कृष्णा तू मला मारू शकत नाहीस, मी तुझा मामा आहे. सध्या कलियुगात मामाचे भाव वाढलेले आहेत, खुर्चीच्या पाठीमागे उभं राहायला कामात पडल. कृष्णदेवानं सांगितलं काही गरज नाही मामा. 8वा केस पकडले, डोक्यावरचा मुकुट खाली पडला कंसाच्या. देव म्हणतात, मामा काही वर्षा अगोदर भर रस्त्यात रथामध्ये तुम्ही एका अबलेचे केस पकडले होते, तेव्हा आकाशवाणीनं तुम्हाला सावध केलं होतं.
मामा आठवा, आज तो आठवा तुमच्या समोर हजर आहे मामा, त्या आठव्याला आठवा. आणि कृष्णदेवानं फक्त बुक्का असा उगारला, मारला नाही बरं. जगातलं पहिलं हार्ट अटॅकचं गिराईक म्हणजे कंस. आपल्या भाषेत सांगू, धापीनच मेला. जसे कोरोनात बरेच जण गेले ना तसं. पण दरबारातल्या कोणालाच असं वाटलं नाही हा पापी एवढ्या लवकर मरल. पण कृष्णदेवानं खात्री केली, नाडी तपासली, हृदयाचे ठोके पाहिले, कंस मेला हे खात्री करून देव जेव्हा पायऱ्या उतरायला लागले तेव्हा दरबारातल्या लोकांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. कंस मामाला मारल्यानंतर देवानं पहिलं काम केलं, जे देवाचे आजोबा उग्रसेन राजे, त्यांना कारागृहातून सोडवलं, त्यांना राजगादीवर बसवलं. आपले आई वडील वसुदेव देवकीची सुद्धा देवानं सुटका केली. स्वतः अंबारीत बसत नाहीत, कंसाला मारलं, पण त्या विजयाची मिरवणूक जेव्हा वाटेनं निघली, उग्रसेन राजाला गादीवर अंबारीत बसवलं आणि भगवान परमात्मा स्वतः पायी वाटेनं चालतात. सोबतचे सर्व सवंगडी नाचत होते आणि आनंदानं गात होते. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गादी मोकळी आहे, उग्रसेन राजे थकलेले आहेत, म्हणून मथुरेवरती बरेच आक्रमण होतील. जसं जरासंधानं 17 वेळेला आक्रमण केलं, 18व्यांदा त्याला भीमदादा करवी संपवलं. म्हणून 11 वर्ष 56 दिवस भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहिले. त्यात मध्ये काही दिवस वृंदावनामध्ये निवास केला आणि उर्वरित 14 वर्ष भगवान परमात्मा मथुरेमध्ये राहतात. 14 आणि जेमतेम 11 असं देवाचं 25 वर्षाचं वय झालं. आता देवाला लग्न करायचं आहे. मथुरेत त्रास होतो म्हणून भगवान परमात्म्यांनी विश्वकर्म्या करवी समुद्राच्या काठावर जागा मागितली आणि सुवर्णाची द्वारका नगरी निर्माण केली. रचियेला गाव सागराचे पोटी जडोनी गोमटी नाना रत्ने. सुवर्णाची द्वारका भगवान परमात्मा निर्माण करतात. कथाप्रसंग फार गोड आहे. देवाच्या लग्नाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. विदर्भ हे स्वतंत्र राज्य होतं. कुंडिनपूर तिथली राजधानी आणि त्या वैदर्भ प्रांताचे राजे होते भीमक. भीमक राजाला 5 मुलं आणि 1 मुलगी. रुक्मी, रुक्मबाहू, रुक्ममाली, रुक्मकेशी आणि रुक्मरथ हे 5 मुलं आणि रुक्मिणी नावाची 6व्या क्रमांकाची मुलगी. आणि रुक्मिणी जेव्हा उपवर झाली, योग्य वयात आली, पूर्वीच्या काळी बालपणी विवाह करण्याची पद्धती, आणि म्हणून रुक्मिणी मातेनं 7 श्लोकांचं एक पत्र सुदेव ब्राह्मणा करवी द्वारकेच्या राजाला पाठवलेला आहे. भगवान कृष्णदेवापर्यंत पत्र घेऊन ज्या वेळेला सुदेवजी आले, पत्र वाचलं, दारुकाला रथ सज्ज करायला सांगितलं, पत्र तिथंच पाठवर पडू दिलं आणि भगवान परमात्मा सुदेव ब्राह्मणाला घेऊन वाऱ्याच्या वेगानं एका रात्रभराच्या प्रवासामध्ये सकाळी सकाळी अमरावती जिल्हा आणि कौंडण्यपूर क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. इकडे लग्नाची तयारी चालू होती. शिशुपाल हळद लावून तयार होता. त्याला वाटलं रुक्मिणी आपल्यालाच मिळणार आहे. पण भातकुली तालुक्यामध्ये अहिरवाडी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी तो अहिर स्वीकारत बसला होता. त्याला वाटलं नवरदेव आपणच आहोत.
तो तिकडे अहिरच घेत बसला. त्या गावाचं नाव अजूनही अहिरवाडी आहे. कारण कौंडण्यपूर ही राजधानी होती, खूप मोठं असं शहर होतं. आणि कुळाचाराप्रमाणे रुक्मिणी माता मा आदिशक्तीच्या दर्शनाकरता आणि पूजेकरता जेव्हा निघाल्या, सोबत मोठ्या भावानं भगवान कृष्ण आलेला आहे. तो कपटी आहे आणि म्हणून रुक्मिणी मातेसोबत काही पहारेकरी आणि रक्षण करणारे दिलेले आहेत. आईसाहेब जेव्हा आदिशक्ती जगदंबा मातेच्या दर्शनाकरता येतात, तेव्हा आदिशक्ती मा भवानीला रुक्मिणी आईसाहेबांनी अंतःकरणापासून प्रार्थना केली. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. या मोतीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, येणे तुझे ऋतुकेशरी, येणे तुझे ऋतुकेशरी, झालो ऋणी जन्मांतरी, झालो ऋणी जन्मांतरी, अपकार मी, अपराध मी, अपकार मी, अपराध मी, परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा, 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 हे अंतिमा हे अंतिमा. देवाच्या लग्नाकरता आलेल्या पाहुणे मंडळींना